हॅलो एलसी मित्रांनो, स्टार्ट करूया आजचं 10 जूनचं पोस्ट मार्केट अनालिसिस. ओके, 3 वाजून 6 मिनिटं झाली आहेत. आपण सकाळपासून स्टार्ट करूया पोस्ट मार्केट अनालिसिस. टाइम सिलेक्ट केला 9 वाजून 33 मिनिटं. ठीक आहे, आणि आपण अनालिसिस स्टार्ट करूया. ठीक आहे, चलो. सगळ्यात पहिले सपोर्ट आहे माझा 23,300चा, व्हॉल्यूम ओआय आणि ओआय चेनचा. ओके, व्हॉल्यूम आणि ओआय चेन स्ट्रॉंग आहे. ओके, ओआय बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो ओआय ची पर्सेंटेज ओव्हरऑल 100%वरनं डिक्रीज होताना दिसत आहेत. याचा अर्थ माझा सपोर्ट साइडचा ओपन इंटरेस्ट हा 23,200 वरनं 23,300 ला शिफ्ट झालेला दिसतोय. शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे ओपन इंटरेस्ट. ओके, सो मार्केट काय, मार्केट आपल्याला सपोर्ट सांगतंय की मार्केट आज 23,300च्या सपोर्टच्या खाली येणार नाही. रेजिस्टन्स व्हॉल्यूमचा आहे, ओआयचा आहे, सॉरी माफ करा, रेजिस्टन्स 23,350चा आहे ओआय चेनचा. तो बॉटम साइडला मला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो ओआय चेनची पर्सेंटेज ओव्हरऑल मला काय दिसत आहेत, 100% होती. 100%वरनं डिक्रीज होऊन आता ती स्टेबल झाली. म्हणजे रेजिस्टन्स साइडचा जो ओआय चेंज आहे, हा ओआय चेंज मला बॉटम साइडला शिफ्ट होतोय असं मी म्हणू शकत नाही. का नाही म्हणू शकत, कारण ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग नाहीये, लक्षात घ्या. ओके, ही पर्सेंटेज काय आहेत, ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग नाहीये, ही पर्सेंटेज स्टेबल आहे. स्टेबल पर्सेंटेजला आपण व्ह्यू बनवत नाही. ओके, रेजिस्टन्स जर का बघाल तर 350च्या वरती रेजिस्टन्सचं कुठेही मला शिफ्टिंग दिसत नाहीये. ओके, सो बेस्ट राहील जर मार्केटमध्ये 23,300चा सपोर्ट मिळाला, ओके, तर आपण मार्केटमध्ये 23,300च्या सपोर्टवरनं कॉल बाय करूया. हे अनालिसिस झालं 9 वाजून 33 मिनिटांचं. आता पुढे जाऊया आणि बघूया मार्केटमध्ये काही ट्रेड आपल्याला मिळत आहेत का. लेवलला आल्यानंतर अनालिसिस करू. मार्केट 350च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे, सॉरी माफ करा, हा मार्केट 350च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे. इकडनं आपण पुट बाय करणार का, मोस्टली पुट बाय अवॉइड करणार. आता तुम्ही म्हणाल सर ओआय चेंजला वरती तर येल्लो बॉक्स नाहीये, तर तुम्ही अवॉइड का करणार सर ट्रेड. ह्याचं कारण रेजिस्टन्स जरी माझा ओआय चेनचा असला तरीही इथे 73% मला लागलेले दिसत आहेत. जर ही पर्सेंटेज इन्क्रीज झाली तर माझा स्टॉप लॉस जाईल. मग उगाच सकाळी कशाला आपण ट्रेड करणार. मग आपण वेट करूया 300च्या सपोर्टचा. प्लस अजून एक ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, अजून एक आपल्याला दिसतंय की रेजिस्टन्स जो आहे ओआय साइड, रेजिस्टन्स साइडचा जो ओपन इंटरेस्ट आहे तो सुद्धा 300 वरनं 400 आणि 400 वरनं 500 ला शिफ्ट होताना दिसतोय. रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम सुद्धा 300 वरनं 350 ला शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे रेजिस्टन्स साइड मे बी हा रेजिस्टन्स 350चा तोडून मार्केट वरती जाऊ शकतं. का जाऊ शकतं, पहिलं कारण ओआय चेन नियरेस्ट 75, सेकंड कारण ओआय खालनं वरती जातोय, आणि थर्ड म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा खालून वरती शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होण्याचा प्रयत्न करतोय. मग बेस्ट राहील की 350चा रेजिस्टन्स मिळाला तर तो रेजिस्टन्स आपण अवॉइड करू पुट बाईंग साठी. ओके, जर 300चा सपोर्ट मिळाला तर मात्र हक्काने आपण कॉल घेऊ शकतो, कारण सपोर्ट ऑलमोस्ट माझा स्ट्रॉंग होत आलाय. ओके, जाऊया पुढे काय होत आहे मार्केटमध्ये बघूया. बघा, रेजिस्टन्स मार्केटने तोडला, रेजिस्टन्स तोडून मार्केट वरती गेलं. का तोडला, ह्याचं कारण रेजिस्टन्स वरती चाललाय म्हणून. आणि तसंही मी सांगितलेलं पुट बनणार नाही, पुट बनवायचा नाही. ओके, चलो लेट सी, बघूया काय होत आहे. हे बघा, मार्केट आता 23,350च्या सपोर्टला आलेलं आहे. 23,350चा सपोर्ट काय, तर 23,315 हा 350चा सपोर्ट आहे. ठीक आहे, मार्केट 23,350च्या सपोर्टला आलेलं आहे. ओके, सपोर्ट जर का बघाल तर 23,300ला स्ट्रॉंग आहे. सो तुमचा सेफ ट्रेड बनेल 23,300च्या सपोर्टवरनं. आणि इकडनं एक तुम्ही रिस्की कॉल बाईंग सुद्धा करू शकता 350च्या सपोर्टवरनं. आता तुम्ही म्हणाल सर का करू शकता,
कारण की रेजिस्टन्स माझा 350 वरनं 400ला चाललाय. रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम सुद्धा वरती शिफ्ट होताना बघायला मिळतं. ओके, मग एक आपण रिस्क फॅक्टर ओळखून आपण एक लेवलवरती म्हणजे 350च्या सपोर्टवरनं एक रिस्की कॉल आपण इकडनं बाय करू शकतो. पण हा ट्रेड आपण अवॉइड करू शकतो, लक्षात घ्या, कारण हा खूप रिस्क आहे. आता तुम्ही म्हणाल सर रिस्क कोणकोणत्या फॅक्टरची रिस्क आहे? तर सगळ्यात पहिले आपण सपोर्टवरनं कॉल बाय नाही करतो. आपण एक स्ट्राईक प्राइस वरनं कॉल बाय करतोय, वरचा म्हणजे 350च्या सपोर्टवरनं कॉल बाय करतोय. त्यामुळे ही मेजर रिस्क असेल. प्लस आता तुम्ही म्हणाल की सर 400 वरनं ओआय 500ला चाललाय 94, पण इथे पण 93% आहे. ओआय पुढे जाऊन मे बी तुम्हाला इथे पर्सेंटेज इन्क्रीज करून तुम्हाला काय करू शकतो, प्रेशर देऊन मार्केटला 350च्या खाली आणू शकतो. आणि जर का तुम्ही 350च्या सपोर्टवरनं कॉल बाय केलेला असेल आणि मार्केट खाली आलं तर तुमचा एसएल जाऊ शकतो. सो हा ट्रेड तुम्ही अवॉइड करू शकता, कारण हा हायली रिस्की ट्रेड आहे, इकडनं कॉल बाय करणं. ओके, सो अवॉइड केलं तर बेटर राहील. पण आपण काय करूया, मुद्दामून हा ट्रेड जो आहे, हा मुद्दामून ट्रेड आपण एक्झिक्यूट हायली रिस्की ट्रेड करूया. म्हणजे आपल्याला कळेल की हायली रिस्की ट्रेड मध्ये आणि सेफ ट्रेड मध्ये काय फरक असतो. ओके, चलो. ही माझी एंट्री झाली, इथे माझा स्टॉप लॉस आहे. बघूया स्टॉप लॉस जातोय का टार्गेट येत आहे. जेवढी ही पर्सेंटेज इन्क्रीज होतील तेवढा ओवाय वरनं खाली यायचा प्रयत्न करेल. मग आपल्याला ट्रेड घेण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजे टार्गेट येण्यासाठी, तर ही पर्सेंटेज डिक्रीज पाहिजेत आणि 350ची पर्सेंटेज व्हॉल्यूम आणि ओवाय चेनची मिनिमम इन्क्रीजिंग पाहिजेत. तर माझा ट्रेड तो हळूहळू सेफ कॅटेगरीमध्ये जाईल. नाहीतर हा ट्रेड माझा काय राहणार, हा ट्रेड माझा हायली रिस्की, रिस्की पण नाही, हायली रिस्की कॅटेगरीमध्ये जाणार. ठीक आहे, सो एकदा चेक करूया. आपण एंट्री जर केलेली आहे कॉल बाईंग साठी. परत एकदा सांगतो, नवीन जी लोक एओसी मध्ये, जी लोक नवीन आहेत ती लोक हा ट्रेड अवॉइड करू शकतात, कारण हा खूप रिस्की ट्रेड आहे. ठीक आहे, चलो. 50%च्या आसपासचं टार्गेट मार्केटने दिलेलं आहे. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि टार्गेटची वाट बघायची. अशा पद्धतीने हा ट्रेड जर का बघितला तर हा ट्रेड तुमचा काय झालाय, हा ट्रेड तुमचा कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे. हा बघा, हा ट्रेड तुमचा काय झालाय, इकडनं तुम्ही एंट्री केली, 50%चं टार्गेट आलं आणि स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट झाला. ज्यावेळी तुम्ही एवढे हायली रिस्की ट्रेड करता त्यावेळी मार्केटमध्ये 90% केसेसमध्ये तुमचे स्टॉप लॉस हे कॉस्ट टू कॉस्ट जातात. लक्षात घ्या, 50%चं टार्गेट ठेवून. आता हा 50%चे टार्गेट का आलं, का नाही मार्केट वरती गेलं, ह्याचं कारण ओवायचं जोपर्यंत प्रेशर हटत नाहीये तोपर्यंत मार्केटला वरती सोडणार नाही रेजिस्टन्स. लक्षात घ्या. ओके, रेजिस्टन्सचा ओवाय 400 वरनं 300ला येतोय, मग तो एवढ्या सहजासहजी 300च्या रेजिस्टन्सच्या वरती, म्हणजे इकडनं तो सोडणार नाही मार्केटला, सारखं खाली ढकलणार. म्हणून हा तुमचा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. आता बघूया पुढे कोणकोणते ट्रेड्स येत आहेत. आता सेकंड ट्रेड तुमचा एकच बनेल, जर मार्केट 300च्या सपोर्टला आलं तर सपोर्टवरनं आपण कॉल बाय करू शकतो. ओके, लेट सी, बघूया. चला, मार्केट 350च्या रेजिस्टन्सला आलंय. ओके, 350च्या रेजिस्टन्सवरनं पुट बनेल का? बिलकुल बनणार नाही, कारण रेजिस्टन्स ओवाय चेनचा जो आहे हा टॉप साइडला शिफ्ट होतोय. ओवाय जर का बघाल 300ला, हा 300 वरनं 400ला गेलाय. व्हॉल्यूम सुद्धा 300 वरनं 350 आणि 400ला वरच्या झोन मध्ये शिफ्ट होताना दिसतोय. त्यामुळे इकडनं काही आपला पुटचा ट्रेड बनणार नाही. वेट करायचा आहे आपल्याला 300च्या सपोर्टचा. 350च्या सपोर्टवरनं आता रिस्की ट्रेड ट्राय करणार नाही सेकंड टाइम हिटिंगला. सो लेट सी, बघूया काय होतंय. मार्केट सपोर्टला येत आहे का मार्केट बुलिश होत आहे. नियमाप्रमाणे ऍज पर एओसी मार्केट बुलिश व्हायला सुरुवात झालेली आहे. मार्केट इथे ओव्हरऑल रिटेस्टला आलेलं आहे 400च्या सपोर्टला, पण इकडनं कॉल बाईंग करणार नाही. का नाही करणार, ह्याचं कारण रेजिस्टन्सचं पूर्ण शिफ्टिंग अजून कोणत्याच प्रकारे झालेलं नाहीये. प्लस ओपन इंटरेस्टचा डेंजर झोन अजूनही संपलेला नाहीये. आणि तुम्ही 2 स्ट्राईक प्राइस वरनं ट्रेड करताय कॉलचा. सपोर्ट पण खूप लांब आहे, सपोर्टचं पण काहीच शिफ्टिंग नाहीये टॉप साईडला. म्हणून आपण हा ट्रेड काय करणार, हा ट्रेड अवॉइड करणार. ठीक आहे, लेट सी, बघूया मग काय होतंय. इकडनं कॉल बाईंग तर करणार नाही होत. पुढे बघूया कोणते ट्रेड्स आपल्याला मिळत आहेत का.
मार्केट पूर्ण कन्सॉलिडेट होत आहे. एओसीचा रूल काय सगळ्यात पहिला, जेवढं मार्केटला कन्सॉलिडेट व्हायचंय तेवढं मार्केटला कन्सॉलिडेट होऊ दे. आपल्या लेवलला जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पद्धतीचे ट्रेड करणार नाही आहोत. ठीक आहे. नीट बघाल तर डेटामध्ये चेंजेस यायला लागला. सपोर्ट पण माझा ओआय चेनचा 300 वरनं 400 ला शिफ्ट व्हायला लागला. रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम झाला आणि रिस्क फॅक्टर पण कमी झाली. 85% खाली पर्सेंटेज झाली यांची. ओके, याचा अर्थ काय, रिस्क फॅक्टर कमी झालेला आहे. डेंजर झोन मधनं पर्सेंटेज बॉटमला गेलेली आहेत. म्हणजे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम झाला. ओआय चेन शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होतोय सपोर्ट साइडचा. लेट सी, बघूया काय होतं पुढे, कोणत्या लेवलवरनं आपल्याला ट्रेड इनिशिएट करायला मिळतोय. मार्केट काय झालं, मार्केट जर का बघाल तर 23,400च्या रेजिस्टन्सला आलंय. रेजिस्टन्स माझा कोणाकोणाचा बनतोय, रेजिस्टन्स व्हॉल्यूमचा, ओआयचा, ओआय चेनचा. ओके, व्हॉल्यूमला टॉप साइडला कुठेही शिफ्टिंग मला आलेलं आढळत नाहीये. ओआय चेनला कुठच्याही प्रकारचं मला टॉप साइडला शिफ्टिंग आलेलं आढळत नाहीये. ओके, एकदा ही पर्सेंटेज चेक करूया व्हॉल्यूमची इन्क्रीजिंग आहेत का. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज ओव्हरऑल काय, डिक्रीज होऊन ओव्हरऑल स्टेबल झालेली मला बघायला मिळत आहेत. म्हणजे रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम कोणत्याही प्रकारचं शिफ्टिंग टुवर्ड टॉप होऊन अजून मार्केटला बुलिश करेल असं दिसत नाहीये. आणि ओआय चेंजला सुद्धा ऍज सच काहीही पर्सेंटेज इथे लागलेली आढळत नाहीयेत वरती. म्हणजे ओआय चेंज सुद्धा बुलिश करेल असं दिसत नाहीये. त्यानंतर ओपन इंटरेस्ट जर का बघाल तर ओपन इंटरेस्टला 83% आहे. ती इन्क्रीज जरी झाली, लक्षात घ्या मी परत एकदा सांगतो, ओपन इंटरेस्टची पर्सेंटेज इन्क्रीजिंग जरी असली किंवा इन्क्रीज जरी झाली फ्युचरमध्ये, तरीही त्याचा इम्पॅक्ट हा इंट्राडेच्या मार्केटवरती पडणार नाही. कारण की ओपन इंटरेस्ट मध्ये पोझिशनल रायटर्स असतात, ते पोझिशनलचा विचार करतात. ओके, जोपर्यंत इंट्राडेवाले स्ट्रॉंग आहेत व्हॉल्यूम आणि ओआय चेंज, तोपर्यंत मार्केट 400च्या रेजिस्टन्स तोडणार नाही. मग मार्केट फर्स्ट टाइम हिटिंगला येते 400च्या रेजिस्टन्सला, मग सर इकडनं पुट बाय करू शकतो का. येस, पुट आपण नक्की एकदा इकडनं ट्राय करू शकतो 400च्या रेजिस्टन्स वरनं. जर का मी हा पुट ट्राय केला तर माझे रिस्क फॅक्टर कोणकोणते असतील, तर सगळ्यात पहिले माझा रिस्क फॅक्टर असेल व्हॉल्यूमचा. जर ही पर्सेंटेज इन्क्रीज व्हायला लागली 64, 65, 66, 67, जर ही पर्सेंटेज कंटिन्युअसली इन्क्रीज व्हायला लागली तर माझा रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड टॉप होईल. आणि मी जर का इकडनं पुट घेतलेला असेल तर माझा पुट मध्ये स्टॉप लॉस हिट होईल. ओके, मग ही रिस्क फॅक्टर बघूनच हा ट्रेड आपण काय करणार आहोत, हा आपण इनिशिएट करणार आहोत. चला, मी इकडनं काय केलं, मी इकडनं पुट साठी हा ट्रेड इनिशिएट केला. हे माझं टार्गेट. ओके, आणि हा माझा स्टॉप लॉस 20 पॉइंटचा अराउंड. ठीक आहे, चलो एंट्री बसलेली आहे. आता बघूया पुटमध्ये आपल्याला टार्गेट येत आहे का पुटमध्ये आपल्याला स्टॉप लॉस जातोय. फिफ्टी पर्सेंटचं मार्केटने टार्गेट दिलेलं आहे. 50%चं मार्केटने टार्गेट जे आहे हे दिलेलं आहे. स्टॉप लॉस जो लावलेला असेल तो स्टॉप लॉस पहिला आपण काय करणार, कॉस्ट टू कॉस्ट करणार. ओके, जी लोक मल्टिपल लॉटने ट्रेड करतायत, हाफ क्वांटिटी इथे आपण बुक करायची आहे. ओके, हाफ क्वांटिटी काय करणार, हाफ क्वांटिटी आपण इथे बुक करणार आहोत. ओके, आणि उरलेली हाफ क्वांटिटी कॉस्ट टू कॉस्ट करून ट्रेल करणार आहोत.
जी लोक एकाच क्वांटिटीने ट्रेड करतायत ती लोक इथे 50%ला ट्रेड काय करतील, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करतील आणि टार्गेटची वाट बघतील. लेट्स सी, बघूया काय होत आहे. ट्रेड आपला चालू आहे. लेट्स सी, बघूया टार्गेट येत आहे की स्टॉप लॉस जातोय. आणि अशा प्रकारे मला बऱ्याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर माझी जी एंट्री होती, ओके, माझी जी एंट्री होती ती काय इकडे आली, मला टार्गेट मिळालं. म्हणजे पहिला ट्रेड जो होता तो माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला, दुसरा ट्रेड जो होता तो माझा काय गेला, तो माझा टार्गेटला आला. ओके, आता तुम्ही म्हणाल की सर 400च्या सपोर्टवरनं आपण एकदा ट्राय करू शकतो का, म्हणजे या सपोर्टवरनं आपण कॉल बाय करू शकतो का, कारण सर सपोर्ट तर वरती येतोय. मग आपल्याला ही पर्सेंटेज गरजेची आहेत बघणं की ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का ही डिक्रीजिंग आहेत 400ची. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत, ओआय ची पर्सेंटेज इन्क्रीजिंग होती परंतु आता हळूहळू डिक्रीजिंग व्हायला सुरुवात झाली, जस्ट स्टार्टेड टू डिक्रीजिंग. आणि ओआय चेनची पर्सेंटेज पण इन्क्रीज होऊन आता पूर्णपणे हळूहळू स्टेबल झाली आहेत. म्हणजे जर मी इकडनं 400च्या रेजिस्ट सपोर्टवरनं मी ट्रेड केला तर तो खूप जास्त रिस्की होईल. का रिस्की होईल, कारण की ओआय चेंज पर्सेंटेज स्टेबल करतोय, ओआय ने इथे इकडचा येल्लो बॉक्स काढून टाकलाय आणि ही पर्सेंटेज हळूहळू डिक्रीज करायला लागलाय, पण व्हॉल्यूम मात्र अजूनही उभा आहे. सो जर का माझा सपोर्ट तिघांचाही वरती येत होता, मग या दोघांनी साथ का सोडली, म्हणजे काहीतरी गौड बंगाल मार्केटमध्ये सपोर्ट साइड कडनं. मग आपण वेट करूया 400च्या सपोर्टवरनं आपण न घेतलेला अवॉइड केला तर जास्त बेटर राहील ट्रेड. ओके, मग आपण वेट करूया 350च्या सपोर्टचा. 350ला आल्यावर चेक करूया की मार्केटमधनं खरंच आपला ट्रेड बनतोय का. इकडनं आपण अवॉइड केला तर जास्त चांगलं राहील, नाहीतर तो खूप हायली रिस्की ट्रेड बनेल आणि आपला स्टॉप लॉस जायची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. मार्केट इथेच कन्सॉलिडेट होत आहे बघा. इथे जर का ट्रेड केला असता तर स्टॉप लॉस माझा गेला असता. ओके, सो आपण चेक करूया पुढे जाऊन. मार्केट 350च्या सपोर्टला आलं, सपोर्टवरनं 350च्या सपोर्टला काही ट्रेड बनेल का चेक करूया. सपोर्टच्या वरची पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत की डिक्रीजिंग आहेत. तर 23,400चा व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन थोडा टाइमपास करायला लागलाय. ओके, ओपन इंटरेस्ट डिक्रीजिंग आहे, ओआय चेंज डिक्रीजिंग आहे. प्लस 350ची जी पर्सेंटेज आहेत ही सुद्धा आपण एकदा चेक करूया, पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत की डिक्रीजिंग आहेत. सो व्हॉल्यूम स्टेबल झाल्यासारखा दिसतोय, ओपन इंटरेस्ट मला स्टेबल होऊन डिक्रीज होतोय, ओआय चेंज पण स्टेबल होऊन आता हळूहळू डिक्रीज होतोय. म्हणजे सपोर्ट साईडचं कुठल्याही प्रकारचं प्रेशर आता 350च्या सपोर्टला दिसत नाहीये. सो इकडनं पण आपण ट्रेड काय करणार, आपण इकडनं ट्रेड अवॉइड करणार आहोत. ठीक आहे, लेट सी, बघूया पुढे काय होतं. आता नीट बघाल तर ओआय चेंज शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटमहून पुन्हा बेरिश प्रेशर तयार करायचा प्रयत्न करतोय. जर 350चा रेजिस्टन्स मिळाला, सपोर्टची पर्सेंटेज डिक्रीजिंग असतील, रेजिस्टन्सची पर्सेंटेज इन्क्रीजिंग असतील तर इकडनं आपण एक शॉर्ट पोझिशन बनवू शकतो. चला, आता आपलं ट्रेडिंग टाइम संपलेला आहे, 2:30 वाजलेले आहेत, त्यामुळे आता आपण नवीन ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये. ओके, सो टोटल आज आपल्याला 2 ट्रेड मिळाले. एक खूप रिस्की ट्रेड होता पहिला, ज्याच्यामध्ये आपला कॉस्ट टू कॉस्ट गेलाय, खूप रिस्की होता, तो अवॉइड करू शकत होतो ट्रेड. आणि दुसरा एक ट्रेड मिळाला ज्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट आलंय. सो असे टोटल 2 ट्रेड आले. जर एओसीच्या नियमानुसार ट्रेड केलेले असाल तर आज प्रॉफिटेबल राहणं गरजेचं आहे. आज कोणताच ट्रेडचा मेजर लॉस मेकिंग ट्रेड बनला नाहीये. ओके, चलो, एओसी मध्ये जे लोक नवीन आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला काही क्वेरी असतील तर लवकरात लवकर मला संपर्क करू शकता. एओसी मुंबईला आपलं सेंटर आहे. सो डायरेक्टली तुम्ही मला काय करू शकता, डायरेक्टली मला तुम्ही संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे एओसीच्या रजिस्ट्रेशनची, त्या रजिस्ट्रेशन वरती जाऊन 7 दिवसाचा डेटा तुम्हाला फ्री मिळतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर. ओके,
ज्या लोकांना शिकायचं आहे प्रॉपर एओसी 0 पासून एकदम एंड पर्यंत, ओके, इथे एक्सप्लोअर कोर्सेस मध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर कोर्सेस टॅब मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि खाली मुंबई बॅच तुम्हाला बघायचे. मुंबईची बॅच 15,000 फी आहे त्याची, ओके. जुलैची बॅच आहे, याच्यामध्ये तुम्हाला 8 दिवसाची थिअरी, 1 महिन्याचं प्रॅक्टिकल आणि संध्याकाळी 5:30च्या होमवर्क सेशनचा तुम्हाला ऍक्सेस, संध्याकाळच्या सेशनचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाईम असेल. तर ह्या कोर्सच्या डिटेल सगळ्या तुम्ही बघू शकता. जर का काही क्वेरी असेल एओसी विषयी, कशाविषयी, तर तुम्ही डायरेक्टली इथे मला संपर्क करू शकता. लिमिटेड सीट्स असतात, 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही. ऑनलाईन पण बॅच असते आणि ऑफलाईन पण बॅच असते. तुम्हाला जी सुटेबल असेल ती बॅच तुम्ही इथे घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आपण इंडेक्स, स्टॉक आणि कमॉडिटी या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कव्हर करतो, तिन्ही गोष्टी. ठीक आहे. बाहेर 1.5-2 लाख रुपये फी असते, पण एओसी कोणीच शिकवत नाही. आपण इथे 15,000 रुपीज प्लस जीएसटी एवढी फी आकारून तुम्हाला 8 दिवसाचं प्रॅक्टिकल, 8 दिवसाची थिअरी, 1 महिन्याचं प्रॅक्टिकल आणि संध्याकाळच्या 5:30च्या सेशनचा लाईफ टाईम ऍक्सेस हे आपण तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. सो जी लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या एक्सप्लोअर कोर्सेस, एओसी अकॅडमीच्या एक्सप्लोअर कोर्सेस मध्ये जायचं. इथे मुंबई सिलेक्ट करायचं, व्ह्यू डिटेल्स मध्ये जायचं. व्ह्यू डिटेल्स मध्ये गेल्यावर पूर्ण डिटेल्स वाचून घ्या. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर इथे तुम्ही मला संपर्क करू शकता. आपला क्लास जर का बघाल तर आपला क्लास डोंबिवलीमध्ये आहे. जी लोक क्लासला येऊन व्हिजिट करू इच्छित आहेत ती लोक डायरेक्टली क्लासमध्ये येऊन व्हिजिट सुद्धा करू शकतात. फक्त यायच्या आधी मला एकदा फोन करा, जेणेकरून मी अवेलेबिलिटी माझी असेल नसेल त्या दृष्टीने आपण टाइम ठरवू. ठीक आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जर का लाईव्ह स्ट्रीम आवडली असेल, पोस्ट मार्केट अनालिसिस आवडलं असेल तर दोन्ही व्हिडिओजना नक्की आठवणीने लाईक करा. ठीक आहे. सो चलो, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया परत त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. रोज सकाळी 9:30 वाजता मी लाईव्ह असतो. ओके. होम टॅब मध्ये गेलात की माझा फोटो तुम्हाला इथे दिसेल आणि युट्यूबची लिंक दिसेल. या युट्यूबच्या लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आपलं एओसी मराठीत मधलं चॅनल ओपन होईल. ह्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह मध्ये गेलात की डायरेक्ट तुम्हाला रोज सकाळी मी जो 9:30 वाजता लाईव्ह करतो स्ट्रीम, हे डायरेक्ट तुम्हाला इथे 9:30 वाजता जॉईन करता येईल, 9:30 ते 11. ठीक आहे. सो चलो, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया पुन्हा त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. मी वाट बघतोय. बाय बाय.